जय हरी शेतकरी मित्रांनो, सध्या पीक विमा भरणं चालू आहे आणि हा पीक विमा कसा मिळणार आहे तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण पीक विमा भरल्याच्या नंतर आता तुमचं कोणतंही नुकसान झालं तरी तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. कारण या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारे जे ट्रिगर आहेत त्या ट्रिगरचा समावेश केलेला नाही. मात्र जर तुमची इच्छा असेल की असे ट्रिगर या पीक विमा योजनेमध्ये असायला पाहिजे, कारण यावर्षी तर हे असायलाच पाहिजे. ते यावर्षी काही सगळ्या भागात कुठं सर्व श्याम पाऊस पडलेला नाही आणि जर यावर्षी ते ट्रिगर असते तर शेतकऱ्यांना 25% अग्रिम मिळण्याचा मार्ग 100% मोकळा झाला असता. आणि जर असं व्हावं ही तुमची इच्छा असेल तर तुमचं जे काही पक्षप्रेम आहे का ते तुम्हाला विसरून जावं लागेल. मी शिवसेनेचा आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, मी भाजपचा आहे, मी कोणाचा आहे, कोणीच कोणाचं नाही. फक्त तुम्ही शेतकरी म्हणून जर या गोष्टीसाठी पुढं आले तर तुमचा या पीक विमा योजनेमध्ये जे काही ट्रिगर काढून टाकलेले आहेत का त्याचा समावेश होऊ शकतो. तुम्हाला सांगतो, आता ही जी काही कर्जमाफीची योजना राबवली, शेतकऱ्याने चांगला सपोर्ट दिला म्हणून जे 2019चे शेतकरी यामध्ये फक्त 50,000 रुपयावर बोलवून होणार होती का त्याला सुद्धा आता 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे ज्यावेळेस शेतकरी सपोर्ट करते त्याला, या नेत्याला जे शेतकऱ्याच्या बाबतीत आंदोलन करते त्यावेळेस 100% नक्कीच बदल होत असतो. आता जे सध्या आंदोलन चालू आहे दिल्लीला कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून, तिथं बी तुम्हाला सांगतो आज संसदेवर मोर्चा नेला या तरुणाईनं आणि तिथं सुद्धा आता गृह सचिव तिथले आयुक्त यायची एक बैठक झाली. आता ते राजीनाम्याची मागणी आहे त्यामध्ये, आता ते होईल पुढं काय ते आपण बघू. आता विषय हे महत्त्वाचा आपला पीक विम्याचा, कारण पीक विमा भरणं चालू आहे आणि आपलं जर नुकसान झालं तर आपल्याला पीक विमा मिळायला पाहिजे. कारण उंबरठा उत्पादनाला लोक वाट पाहायची आणि त्यावेळेस पुन्हा काय होतंय, कारण मागच्या वर्षी जे झाले ते तुम्ही आता लोक बघितलेले. मग जर यामध्ये या पीक विमा योजनेमध्ये हे ट्रिगर लागू व्हायचे असले, लागू करायचे असले तर तुम्हाला सांगतो सध्या आता किसान सभा मोर्चानं एक आता मुंबईला आंदोलन छेडलेलं आहे. 21 तारखेला म्हणजे उद्या हे आंदोलन तिथं होणार आहे आणि त्यांची यामध्ये महत्त्वाची ही एक मागणी आहे की या पीक विमा योजनेमध्ये जे काही जुने ट्रिगर होते ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता, 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला पीक विमा मिळायचा, शेतकऱ्यानं पेरणी केली उगवलं नाही म्हणून पीक विमा मिळायचा, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये काही भागात पाऊस पडला तरी पीक विमा मिळायचा, काढणी पश्चात ज्यावेळेस शेतकऱ्याचं पीक आलेलं आहे काढायचं राहिले त्यावेळेस नुकसान झालं तरी पीक विमा मिळायचा. मग जर ह्या गोष्टी करायच्या असतील तर आता किसान मोर्चाच्या माध्यमातून मुंबईला आंदोलन छेडलेले, उद्या आंदोलन होणार आहे. ज्याला जाणं होतंय त्यानं जायचं आणि जाणं होत नसेल तर आपला या आंदोलनाला पाठिंबा आहे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून इतकं प्रसारित करायचं की कोणी फेसबुक उघडलं तर तेच दिसलं पाहिजे, कोणी बी यूट्यूब उघडलं तर तेच दिसलं पाहिजे. म्हणजे असं सगळे जर शेतकरी या गोष्टीसाठी पुढं सरसावले तर तुम्हाला सांगतो या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. मात्र यासाठी नुसतं किसान सभानंच हे आंदोलन करून चालणार नाही, तर त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं त्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यासाठी करायलेत ना, आपला पक्ष जरसा बाजूला ठेवायचा आणि आपण त्याच्यासोबत राहायचं. कारण आपणही शेतकरी आहेत, पक्ष कोणताही असू. जसं आता आंदोलन व्हालंय तिथं सुद्धा जे आंदोलनातले आंदोलनकर्ते त्यांची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. कशासाठी? नीटची पेपर फुटी झाली. मग मला सांगा, जे सत्ताधारी पक्षात आहेत त्याचे पोरं शिकायला नाहीत का? त्यांच्यासाठी ते आंदोलन नाही का? मग ह्या गोष्टी आपल्याला विसरून या आंदोलनाला पाठिंबा देण्याची गरज आहे. जर यामध्ये बदल झाले तर आपल्याला पीक विमा चांगल्या प्रकारे मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. नाहीतर जे गेल्या वर्षी झालंय तेच या वर्षी होऊ शकते. कारण अजित नवले साहेबांनी बऱ्याचशा मागण्या मागितलेल्या आहेत, त्यामध्ये नियमित शेतकऱ्याची सुद्धा आहे, त्यावर आपण या अगोदरच व्हिडिओ केलेला आहे. मात्र तुमचा पाठिंबा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.